Welcome all of you. Today we are studied the next and last point in this circulation topic, that is the ECG and the lymphatic system. Here ECG means electrocardiogram. So first of all, electrocardiogram, in short ECG. Definition of this ECG. It is a graphic record of electrical variations produced by the heart during one heartbeat or cardiac cycle is called electrocardiogram. आता इलेक्ट्रोकार्डिओग्राम आपण कशाला म्हणतो की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. जे काही आपल्याला इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स तयार होतात हार्टमध्ये त्याचा आपण ग्राफ काढतो, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोकार्डिओग्राम. सो the instrument used for this recording is the ECG machine or the electrocardiograph. मग याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी जे काही साधन वापरतात त्याला आपण ECG मशीन म्हणतो किंवा त्यालाच इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणतो. दिस टेक्निक वॉज फर्स्ट डिस्कवर्ड इंथोवेन in 1903. Hence, the father of electrocardiography is the Inthoven. Here actually the procedure how this electrocardiogram taken on this graph paper. So firstly the various electrodes are used for recording of the signals. इथं वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोड्स वापरले जातात रेकॉर्डिंग करण्यासाठी. Placing these electrodes at various locations on the body. मग तुमच्या शरीरावरती वेगवेगळ्या ठिकाणी हे इलेक्ट्रोड्स काय केले जातात तर अटॅच केले जातात. Then the two electrodes on arms and the two on the legs are limb electrodes. आता हे इलेक्ट्रोड्सचं लोकेशन कुठं कुठं बॉडीला अटॅच केले जातात तर दोन इलेक्ट्रोड्स हे आर्म्सवरती म्हणजे दोन्ही हातांवरती आणि दोन इलेक्ट्रोड्स हे लेग्स म्हणजे पायांवरती की ज्याला आपण लिंब इलेक्ट्रोड्स म्हणतो. So remaining two electrodes are connected to the chest above the heart. Here chest electrodes. आता राहिलेले जे दोन इलेक्ट्रोड्स आहेत हे कुठं कनेक्ट करतात तर चेस्टला हृदयाच्या वरती छातीला हे इलेक्ट्रोड्स जोडले जातात की ज्याला आपण चेस्ट इलेक्ट्रोड्स म्हणतो. सो कंडक्टिंग जेल इज स्प्रेडिंग बिटवीन द स्किन अँड इलेक्ट्रोड्स टू डिटेक्ट द टिनी इम्पल्सेस. आता हे जे काही इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स आहेत इम्पल्सेस आहेत हे आपण कसे मोजणार, कसे त्याचं ग्राफ काढणार तर त्वचा आणि ह्या इलेक्ट्रोड्सच्या मध्ये एक कंडक्टिंग जेल काय केलं जातं तर स्प्रेड केलं जातं आणि ते काय करतं कंडक्टिंग जेल तर ह्याच्या सहाय्याने टिनी इम्पल्सेस रेकॉर्ड केले जातात. सो द इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ अ ग्राफ दॅट इज टाइम is on the x-axis against voltage displacement on the y-axis. मग हा ग्राफ आपण कसा काढतो कसा पाहतो तर एक्स ॲक्सिस वरती टाइम इंडिकेट केला जातो आणि वाय ॲक्सिस वरती व्होल्टेज डिस्प्लेसमेंट इंडिकेट केलं जातं आणि त्यानंतर इम्पल्सेसचा ग्राफ तिथं पाहिला जातो. सो हियर a normal ECG shows a series of ridges and furrows. हेल्दी पर्सन मधला जो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ काढला जातो त्याच्यामध्ये काय तर सिरीज अँड फरोज आपल्याला रिजेस अँड फरोज पाहायला मिळतात सिक्वेन्सली. सो इट कन्सिस्ट डिफरंट टाइप्स ऑफ वेव्ज. आता या ग्राफमध्ये काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या तरंग आहेत, वेव्ज आहेत. सो इट कन्सिस्ट पी वेव, QRS कॉम्प्लेक्स अँड द टी वेव. दीज आर शोन इन द फॉलोइंग फिगर. तर आता या फिगरमध्ये हा काय आहे तर इलेक्ट्रोकार्डिओग्रामचा एक पार्ट आपण इथं दाखवलेला आहे. दिस इज द पी वेव, दिस इज QRS कॉम्प्लेक्स अँड दिस इज द टी वेव. आता QRS कॉम्प्लेक्स मध्ये काय तर Q एक वेव आहे, R एक वेव आहे आणि S एक वेव आहे. अशा तीन वेव एकत्रित येऊन हा QRS कॉम्प्लेक्स तयार झालेला असतो. हिअर द पी वेव. आता ही प्रत्येक वेव काय इंडिकेट करते काय बघायचं आहे आपल्याला. पी वेवचं फंक्शन काय, कशी तयार होते ही पी वेव तर इट इज अ स्मॉल अपवर्ड वेव रिप्रेझेंटिंग इम्पल्स जनरेटेड बाय द सायनोएट्रियल नोड. आपण फिगरमध्ये पाहिलं की पी वेव काय आहे तर हे स्मॉल अपवर्ड वेव आहे
आणि हे काय रिप्रेझेंट करते तर हे जे काय इम्पल्सेस आहेत ते सायनोॲट्रियल नोडपासून निघालेले आहेत, जनरेट झालेले आहेत. सो इट रिप्रेझेंट्स ॲट्रियल डिपोलरायझेशन विच लीड्स टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट मसल्स. म्हणजे ही वेव पी वेव आपल्याला काय दाखवते तर ॲट्रियल डिपोलरायझेशन. हिअर डिपोलरायझेशन मीन्स कॉन्ट्रॅक्शन, म्हणजेच ज्याला आपण आकुंचन म्हणतो. मग ज्या वेळेस ह्या ॲट्रिया आकुंचित होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, त्यावेळेस जी पहिली वेव तयार होते तिला आपण म्हणतो पी वेव. आफ्टर दॅट क्यूआरएस कॉम्प्लेक्स. हिअर इट इज अ डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शन मीन्स चेंज ऑफ डायरेक्शन. तर क्यूआरएस कॉम्प्लेक्स काय आहे तर हा डाऊनवर्ड डिफ्लेक्शन आहे. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ 3 ग्राफिकल डिफ्लेक्शन्स ऑन इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आता हे काय आहे तर 3 कॉम्बिनेशन आहे 3 ग्राफिकल डिफ्लेक्शन्स, म्हणजे 3 वेवचं कॉम्बिनेशन झालेलं आहे इलेक्ट्रोकार्डिओग्रामवरती. सो इट कंटिन्यूअस ॲज शार्प लार्ज upright triangular wave and ends as a downward wave. आता हे कशी वेव आहे आपण पाहिलं की QRS हा जो कॉम्प्लेक्स आहे ट्रायंग्युलर शेप्ड, हा कसा आहे तर शार्प आहे, लार्ज अपराइट ट्रायंग्युलर वेव आहे आणि याचं एंड म्हणजे शेवट कशामध्ये होतं तर डाऊनवर्ड वेवमध्ये होतं. सो इट रिप्रेझेंट्स इम्पल्स फ्रॉम SA नोड स्प्रेडिंग टू AV नोड, बंडल ऑफ हिस अँड पुर्किंजे फायबर्स. म्हणजे हे आपल्याला काय दाखवतंय की SA नोडपासून निघालेले इम्पल्स AV नोडवरती स्प्रेड होतात, AV नोडपासून ते बंडल ऑफ हिसला जातात आणि बंडल ऑफ हिसपासून पुर्किंजे फायबर्समध्ये हे इम्पल्सेस काय होतात तर एंड होतात. दॅट मीन्स QRS कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट्स द व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, दॅट इज द कॉन्ट्रॅक्ट व्हेंट्रिकल्स. QRS कॉम्प्लेक्स काय दाखवतो आपल्याला व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, म्हणजे व्हेंट्रिकल्स ज्या वेळेत कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचित पावतात, त्यावेळेस जो कॉम्प्लेक्स तयार होतो त्याला आपण म्हणतो QRS कॉम्प्लेक्स. देन लास्ट वेव इज द T वेव. हिअर दिस T वेव इट इज ऑल्सो स्मॉल वाईड अँड अपवर्ड वेव. ही T वेव कशी आहे, स्मॉल लहान आहे, रुंद आहे आणि अपवर्ड डायरेक्शनने आहे. इट रिप्रेझेंट द व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. हिअर अगेन रिपोलरायझेशन मीन्स द रिलॅक्सेशन ऑफ द व्हेंट्रिकल्स. मग टी वेव केव्हा तयार होते पहा, ज्यावेळेस व्हेंट्रिकल्स रिलॅक्स होतात, प्रसरण पावतात, त्यावेळेस जी वेव तयार होते ती वेव काय रिप्रेझेंट करते तर व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. Here this is the graphical representation of the ECG. आता x ॲक्सिस वरती टाइम आहे आणि y ॲक्सिस वरती काय तर डिस्प्लेसमेंट आहे, व्होल्टेज डिस्प्लेसमेंट. हा x ॲक्सिस आणि हा y ॲक्सिस, टाइम अगेन्स्ट द व्होल्टेज डिस्प्लेसमेंट विच इज इन द मिली व्होल्ट्स. मग आपण इथं पाहू शकतो ही पी वेव आहे. ही पी वेव केव्हा तयार झालेली आहे तर ॲट्रियल डिपोलरायझेशन, म्हणजे ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर तयार झालेली पी वेव आहे. ही QR आणि S हा कॉम्प्लेक्स हा केव्हा होतोय तर हा कॉम्प्लेक्स व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर, आकुंचित झाल्यानंतर QRS कॉम्प्लेक्स तयार होतोय. आणि शेवटची जी आहे ती टी वेव. टी वेव केव्हा होते तर व्हेंट्रिकल्स रिपोलरायझेशन झाल्यानंतर, म्हणजे व्हेंट्रिकल परत आहे ह्या स्थितीला येतात, ते प्रसरण पावतात, त्यावेळेस जी वेव तयार होते तिला आपण म्हणतो टी वेव. हा काय तर नॉर्मल इलेक्ट्रोकार्डिओग्राम आहे. हेल्दी पर्सनमध्ये जो आपल्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम ECG पाहायला मिळतो तो हा या टाईपमध्ये आहे. दिस ECG इज युजफुल टू डिटेक्ट ॲबनॉर्मल फंक्शनिंग ऑफ द हार्ट. मग हा ECG का काढायचा, नॉर्मल व्यक्ती काढते का ECG नाही. मग ECG केव्हा काढतो तर ॲबनॉर्मल फंक्शनिंग ऑफ हार्ट. जर हृदयामध्ये आपल्याला काही बिघाड झालेला दिसला तर हा ECG काढतात. तसंच काय आहे द ॲबनॉर्मॅलिटी इन कंडक्टिंग पाथवे. मग हे जे कंडक्टिंग पाथवे आहे की ज्याच्यामध्ये SA नोड आहे, AV नोड आहे, बंडल ऑफ हिस आणि पुर्किंजे फायबर आहेत, हे कंडक्टिंग सिस्टम आहे. याच्यामध्ये जर आपल्याला ॲबनॉर्मॅलिटी काहीतरी वेगळे पण दिसून आलं तर आपण ECG काढतो. देन एनलार्जमेंट ऑफ हार्ट चेंबर्स. यू नो दॅट व्हेरी वेल. 4 चेंबर्ड हार्ट प्रेझेंट इन द ह्युमन बिंग. हे जे 4 चेंबर आहेत
4 कप्पे आहेत हृदयाचे, हे जर एनलार्ज झाले, मोठे झाले, तर तिथं ईसीजी काढला जातो. डॅमेज टू कार्डियाक मसल्स. आता कार्डियाक मसल्स म्हणजे हार्ट वॉल ज्या आहे त्या मिडल लेअर हा कार्डियाक मसल्सनी तयार झालेला आहे. ह्या जर डॅमेज झाल्या म्हणजे खराब झाल्या, नष्ट झाल्या, तर इथं ईसीजी काढला जातो. रिड्यूस्ड ब्लड सप्लाय टू द कार्डियाक मसल्स म्हणजे ह्या कार्डियाक स्नायूंना, हृदयाच्या स्नायूंना जर रक्तपुरवठा कमी प्रमाणात होत असेल तर ईसीजी काढला जातो. आणि हा ब्लड सप्लाय रिड्यूस का होतो, तर सीएडी किंवा एंजाइना पेक्टोरिस याच्यामुळे काय होतं, तर ब्लड सप्लाय रिड्यूस होतो. देन टॅकीकार्डिया. त्याचबरोबर काय, तर टॅकीकार्डिया जर हृदयाचे ठोके कमी पडत असतील तर ईसीजी काढला जातो. हिअर द नेक्स्ट पॉइंट, lymphatic system. The lymphatic system consists of lymphatic capillaries, lymphatic vessels and the lymph nodes. आता ही लिम्फॅटिक सिस्टम पाहत असताना याच्यामध्ये काय काय आहे, तर लिम्फ आहे, लिम्फॅटिक कॅपिलरीज आहेत, लिम्फॅटिक व्हेसल्स आहेत आणि लिम्फ नोड्स आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल द लिम्फ काय आहे, इट इज अ क्लिअर वॉटर म्हणजे स्वच्छ पाणी आहे. पहा रक्तामध्ये स्वच्छ पाणी आहे त्याला आपण लिम्फ म्हणतो. आता हे क्लिअर वॉटर काय आहे, कलरलेस फ्लुइड विच इज मेड अप ऑफ बाय अ कनेक्टिव्ह टिश्यू. हे एक रंगविरहित द्रव आहे की जे कनेक्टिव्ह टिश्यूने तयार झालेला आहे. इट इज सिमिलर कंपोजिशन टू द ब्लड. आता रक्ताच्या बरोबरच याचं कंपोजिशन आहे. सो डेफिनेशन ऑफ लिम्फ कशाला म्हणतो आपण, द टिश्यू फ्लुइड कलेक्टेड इन लिम्फॅटिक कॅपिलरीज कॉल्ड लिम्फ. म्हणजे हा कलरलेस असणारा, रंगविरहित असणारा द्रव पदार्थ लिम्फॅटिक कॅपिलरीज मध्ये कलेक्ट केला जातो, त्याला म्हणायचं लिम्फ. So in this lymph it is similar to blood but RBCs, red blood corpuscles, platelets and some plasma proteins are absent in this lymph. आता ह्या लिम्फ मध्ये तांबड्या पेशी, प्लेटलेट्स आणि काही प्लाझ्मा मधले प्रोटीन्स ॲब्सेंट आहेत म्हणून तो काय दिसतो, तर आपल्याला कलरलेस दिसतो, म्हणून आपण त्यांना म्हणतो क्लिअर वॉटर. Here lymphatic vessels. Next आहे lymphatic vessels. These lymphatic capillaries unite to form a large tube called as a lymphatic vessels. आता lymphatic vessels कशाला म्हणतो आपण, की ज्या lymphatic capillaries आहेत त्या एकत्रित येतात आणि एक मोठी अशी नळी तयार करतात, त्याला म्हणतो आपण lymphatic vessels. So these lymphatic vessels have a thinner walls. ह्या lymphatic vesselsची जी भित्तिका आहे, ह्या व्हेसल म्हणजे वाहिनी, ह्या लिम्फॅटिक वाहिनीची जी भित्तिका आहे ती कशी आहे, थिनर वॉल्स आहेत, एकदम पातळ त्याची भित्तिका आहे. न्यूमेरस वॉल्व्स टू प्रिव्हेंट बॅकफ्लो. आता ह्या व्हेसल्स मध्ये वॉल्व्स प्रेझेंट आहेत, पडदे आहेत, कशासाठी, की बॅकफ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी. देअर आर 2 मेन लिम्फ व्हेसल्स. मग इथं 2 मेन लिम्फ व्हेसल्स आहेत. कोणत्या आहेत त्या 2 मेन लिम्फ व्हेसल्स, सियर. First of all, left lymphatic duct. It is also known as the thoracic duct. याच्यातली पहिली व्हेसल आहे लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट, known as the thoracic duct. This left lymphatic duct, it is a main collecting duct. It receives lymph from left side of the body, that is head, neck, chest and left entire body. आता ही डाव्या बाजूची जी लिम्फॅटिक डक्ट आहे की जिला थोरॅसिक डक्ट म्हणतो आपण, हे काय करतं, तर ही मेन कलेक्टिंग डक्ट आहे. डक्ट म्हणजे नळी, की शरीरातलं जे काय लिम्फ कलेक्ट करायचं आहे, गोळा करायचा आहे, त्याची मुख्य नळी आहे लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट. मग हे कुठून कुठून लिम्फ घेते, तर शरीराच्या डाव्या बाजूचा डोकं, मान, छाती आणि लेफ्ट एंटायर बॉडी म्हणजे टोटली आपल्या शरीराची डावी साईड इथून लिम्फ गोळा करण्याचं काम कोण करते, तर लेफ्ट लिम्फॅटिक डक्ट किंवा जिला आपण थोरॅसिक डक्ट असं म्हणतो. आता सेकंड व्हेसल कोणती आहे, राईट लिम्फॅटिक डक्ट. सो दिस राईट लिम्फॅटिक डक्ट ड्रेन्स लिम्फ फ्रॉम द अप्पर राईट साइड ऑफ द बॉडी. आता ही उजव्या बाजूची लिम्फॅटिक डक्ट काय करते, तर उजव्या बाजूच्या बॉडीमधलं जे काही सगळं लिम्फ आहे ते ड्रेन करते.
So lymphatic vessels, these lymphatic vessels coming from intestine, it contains the absorbed fat. मग ह्या lymphatic vessels कुठून येत असतात, तर इंटेस्टाइन मधून त्या येतात की ज्याच्यामध्ये शरीरातलं शोषलेलं सगळं जे काही मेद असते, फॅट म्हणजे मेद किंवा चरबी, हे त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. Hence these lymphatic vessels looks like milky in appearance, so called lacteals. म्हणून ह्या लिम्फॅटिक व्हेसल्स आपल्याला मिल्की कलरच्या दिसतात, दुधासारख्या कलरच्या दिसतात, म्हणून आपण त्यांना म्हणतो लॅक्टियल्स. Then next one is the lymph nodes. Here these lymph nodes are small oval bean shaped bodies. आता हे lymph nodes काय आहेत, तर हे छोटे छोट्या ओव्हल म्हणजे अंडाकृती आकाराच्या किंवा घेवड्याच्या आकाराच्या छोट्या छोट्या बॉडीज आहेत. सो दिस लिम्फ नोड्स स्कॅटर्ड थ्रू आउट द बॉडी, पूर्ण शरीरामध्ये हे काय झालेले आहेत तर पसरलेले आहेत. दिस लिम्फ नोड्स आर मॅक्झिमम इन नेक, आर्मपिट अँड द क्रॉयन. मग ह्या ज्या लिम्फ नोड्स आहेत यांचं जास्त प्रमाण कुठं आहे, मॅक्झिमम कुठं आहे, त्या नेक मानेमध्ये आहेत, आर्मपिट काख किंवा बगल म्हणतो आपण त्या ठिकाणी आहेत, अँड ग्रॉयन, ग्रॉयन म्हणजे मांडीचा सांधा, म्हणजे आपली मांडी ज्या ठिकाणी जोडलेली आहे त्या ठिकाणी ह्या लिम्फ नोड्स जास्त प्रमाणात आहेत. सो फंक्शन्स ऑफ दिस लिम्फ नोड्स. आता ह्या लिम्फ नोडचं फंक्शन काय हो, इट ॲक्ट्स ॲज अ फिल्टर, म्हणजे ह्या फिल्टर म्हणून ॲक्ट होतात. द मॅक्रोफेजेस ऑफ लिम्फ नोड्स रिमूव्ह बॅक्टेरिया, फॉरेजिन मटेरियल अँड द सेल डेब्रिस. ह्या लिम्फ नोड्सचं दुसरं फंक्शन काय आहे, इट ॲक्ट्स ॲज अ मॅक्रोफेज, त्या मॅक्रोफेज म्हणून काम करतात. म्हणजेच काय करतात तर आपल्या शरीरात आलेले बॅक्टेरिया किंवा फॉरेजिन मटेरियल किंवा सेल डेब्रिस यांना शरीरातून बाजूला काढतात, रिमूव्ह करतात. सेकंड फंक्शन, इट ऑल्सो प्रोड्यूस लिम्फोसाइट्स अँड अँटीबॉडीज. त्याचबरोबर ह्या काय करतात लिम्फ नोड्स, की ह्या लिम्फोसाइट्स आणि अँटीबॉडीज तयार करतात. लिम्फोसाइट्स आपण स्टडी केलेलं आहे की बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट, त्याचबरोबर ह्या अँटीबॉडीज तयार करतात. हिअर इन दिस फिगर लोकेशन ऑफ द लिम्फ नोड्स. आपण काय म्हटलं, मॅक्झिमम लिम्फ नोड्स प्रेझेंट इन द नेक रिजन. थोरॅसिक डक्ट आहे, थायमस आहे, ग्लँड आहे, सर्वायकल लिम्फ नोड्स म्हणजे इथं मानेमध्ये असणाऱ्या लिम्फ नोड्स, इथं जास्त प्रमाणात लिम्फ नोड्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर कुठं आहेत, आर्म पीठ म्हणजे काक. हिअर ॲक्झिलरी लिम्फ नोड्स, हिअर लिम्फॅटिक ऑफ द ममरी ग्लँड्स. आता ह्या काखेमध्ये इथं बगलेमध्ये असणाऱ्या जास्त प्रमाणातल्या लिम्फ नोड्स आपल्याला पाहायला मिळतात. देन लुंबार लिम्फ नोड्स म्हणजे कमरेच्या वरचा भाग, इथं असणाऱ्या लिम्फ नोड्स. देन पेल्विक लिम्फ नोड्स, हा जो पेल्विक गर्डर आहे, कमरेचा सांधा आहे, म्हणजे ज्याला आपण ग्रॉयन म्हटलं, इथं असणाऱ्या लिम्फ नोड्स. लिम्फॅटिक्स ऑफ द अप्पर लिम्ब. आता हा अप्पर लिम्ब म्हणजे आपले जे हात आहेत इथं असणाऱ्या लिम्फ नोड्स. त्यानंतर इंज्युएनल लिम्फ नोड्स अँड लिम्फॅटिक्स ऑफ द लोअर लिम्ब. आणि इथं आपला जो पाय आहे ह्या पायाच्या ठिकाणी हे ग्रीन कलरचे जे डॉट डॉट दिसते ते काय तर पायामध्ये असणाऱ्या लिम्फ नोड आहेत. म्हणजे पूर्ण ह्या आकृतीमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी डार्क ग्रीन कलर दिसतोय त्या काय तर स्मॉल बिन शेप्ड ओव्हल आहेत, त्या लिम्फ नोड्स आहेत. तर हे झालं लिम्फ नोडचं लोकेशन. हिअर लिम्फॅटिक सिस्टम. तर पूर्ण बॉडीमध्ये जर आपण पाहिले तर ही लिम्फॅटिक सिस्टम या टाईपमध्ये आपल्याला पाहायला मिळते की मानेमध्ये आहेत, इथं ग्रॉयन म्हणजे इथं मांडीच्या सांध्यामध्ये आहेत, त्याचबरोबर बगलेमध्ये असणाऱ्या जे बॉडीज दिसतात ओव्हल अशा लिम्फ शेप, ओव्हल बिन शेप्ड त्याला आपण लिम्फ नोड म्हणतो. आणि हे जे दिसते ते काय आहेत तर लिम्फ व्हेसल्स आहेत. हिअर इन दिस फिगर लिम्फ नोड, लिम्फ फिल्टर. मग हे जे लिम्फ नोड आहेत ह्या लिम्फ नोड मधून काय केलं जातं तर हे जे लिम्फ आहे कलरलेस लिक्विड आहे, रंगविरहित द्रव आहे, हे काय केलं जातं तर फिल्टर केला जातो. सो द एक्सेस फ्लूइड इन द टिश्यू मूव्स इनटू टेनी व्हेसल्स ऑफ द लिम्फॅटिक सिस्टम. दिस फ्लूइड इज कॉल्ड लिम्फ. आपण अगोदर तर डेफिनेशन लिम्फची पाहिलेलीच आहे की लिम्फ काय आहे किंवा लिम्फची डेफिनेशन काय आहे हे आपण पाहिलेले आहे. आता इथेही आपण सांगितलेलं आहे काय की एक्सेस फ्लूइड इन द टिश्यू, उतीमध्ये असणारं
जास्तीचं द्रव की ते काय केलं जातं, एक छोट्या छोट्या वाहिन्यांमध्ये ड्रेन केलं जातं, मूव्ह केलं जातं की लिम्फॅटिक सिस्टमच्या छोट्या छोट्या वाहिन्यांमध्ये व्हेसल्समध्ये हे जादाचं द्रव पदार्थ मूव्ह केला जातो आणि त्याच द्रव पदार्थाला आपण लिम्फ म्हणतो की जो कलरलेस आहे आणि कनेक्टिव्ह टिश्यूने तयार झालेला आहे. सो दिस लिम्फ इज मूव्ड बाय द स्क्विझिंग ऑफ द स्केलेटल मसल्स. मग हा जो लिम्फ आहे हा याची मूवमेंट कशी होते तर स्क्विझिंग मूवमेंट होते ऑफ द स्केलेटल मसल्स. स्केलेटल आपल्या सांगाड्यामध्ये, शरीराच्या सांगाड्यामध्ये ज्या काही स्नायू आहेत ह्या स्नायूंमधून हे स्क्वीज आउट केलं जाते लिम्फ. ओके, थँक यू.